तर आतापर्यंत विचारलेल्या सर्व PYQs प्लस अतिसंभाव्य प्रश्न जे महत्त्वाचे राहतील आणि प्लस यामध्ये आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान पाहू आणि सोबतच चालू घडामोडीसुद्धा 2024मधील अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न राहतील त्यांचासुद्धा यामध्ये समावेश करू। पहा प्रश्न पहिला, खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही आहे? म्हणजेच तुम्हाला या 4पैकी 3 पर्याय असे पाहिजेत जे पुण्यात आहेत। तर पहिले पहा, कृत्रिम अवयव केंद्र कुठे आहे? तर पुणे येथे। नंतर आहे इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, हे कुठे आहे? तर मित्रांनो हे आहे मुंबई येथे। ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे। नंतर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर पुणे येथे। नंतर आहे इंडियन ड्रग्स रिसर्च लॅबोरेटरी, ही सुद्धा पुण्याला आहेत। तर क्रमांक 1, 3 आणि 4 ही तिन्ही संस्था पुण्याला आहेत आणि इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ हे मुंबईला आहे। पहा पुढचा प्रश्न पाहू, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, याचा अर्थ काय होते मित्रांनो? तर पर्याय क्रमांक 2, कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये। म्हणजेच कोणाचा स्वभाव जर चांगला असेल त्याचा गैरफायदा घेऊ नये, म्हणजेच मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये। पुढचा प्रश्न पहा, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? पर्याय पहा, 1 आत्मचरित्र, 2 आत्मवृत्त, 3 महात्मा, 4 ध्यासपर्व। तर मित्रांनो महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव आहे आत्मवृत्त। पुढचा प्रश्न पाहू, पहा प्रश्न, आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अभ्रक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यात 1995-96 पासून एक योजना राबवली जात आहे, त्या योजनेचे नाव काय आहे? पर्याय पहा, 1 नवसंजीवनी योजना, 2 मिशन इंद्रधनुष्य, 3 नई रोशनी, 4 महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना। तर उत्तर मित्रांनो नवसंजीवनी योजना। या योजनेअंतर्गत जवळपास 16 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश होतो। आदिवासींच्या आरोग्यात सुधारणा करणे व आरोग्यविषयक सोयी पुरविणे या उद्देशासोबतच इतर आणखी उद्देशसुद्धा यामध्ये आहेत आणि सोबतच या योजनेचे जे स्वरूप आहे ते आहे रोजगार, आणखी आरोग्य, पोषणविषयक कार्यक्रम, धान्य पुरवठा, खावटी कर्ज योजना, धान्य कोष योजना या प्रकारचे महत्त्वाचे घटक यामध्ये समावेश आहे। पहा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, काळ ओळखा, संजीवनी सायकल चालवत होती। पर्याय पहा, चालू भूतकाळ, साधा भूतकाळ, पूर्ण भूतकाळ किंवा रीती भूतकाळ। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चालू भूतकाळ। यामध्ये एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा ती घडत होती, म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती, तेव्हा क्रियेचा जो काळ असतो तो असतो चालू भूतकाळ। जसं यामध्ये पहा, संजीवनी सायकल चालवत होती, हे क्रियापद आपल्याला भूतकाळ दाखवत आहे, पण चालवत होती यामध्ये क्रिया काय आहे? तर चालू आहे, पण केव्हा? भूतकाळात। तर आपण पर्याय क्रमांक उत्तर 1 देऊ, जे आहे चालू भूतकाळ। ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू। पहा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? पर्याय पहा, 1 माथेरान, 2 रामटेक, 3 लोणावळा, 4 आंबोली। उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 आंबोली। तर मित्रांनो वर्षाला सर्वाधिक पावसाची नोंद या ठिकाणी होते, म्हणूनच आपण महाराष्ट्रातील चेरापुंजी आंबोली या गावाला म्हणतो। पुढचा प्रश्न पाहू। पहा, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? प्रश्न पुन्हा आलेला आहे, पर्याय क्रमांक 4 आंबोली। पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? पर्याय आहेत मराठी, संथाली, सिंधी आणि मारवाडी। तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मारवाडी। पुढचा प्रश्न पाहू, वाक्याचा प्रकार ओळखा, पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते। पर्याय पहा, विद्यार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य की संकेतार्थी वाक्य। तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे जर वाक्यामध्ये जर तर या शब्दाचा प्रयोग केलेला असेल तर आपण त्या वाक्याला नेहमी संकेतार्थी वाक्य असे म्हणतो। तर पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे। पुढचा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेजवळील व्यावसायिक बँकाकरता ठेवींना लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजेच काय? म्हणजेच आरबीआयजवळ व्यावसायिक बँकाकरता जो ठेवींना लागणारा किमान रोख निधी असतो त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन पहा, SLR, OMO, CRR की REPO म्हणजेच रेपो। तर पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे। तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा की CRR म्हणजेच काय। आपण अर्थव्यवस्था आणि त्यावरील सर्व प्रश्न एका स्पेशल व्हिडिओमध्ये सुद्धा घेणार आहोत, त्यामध्ये आपण ही 4ही प्रकार त्यामध्ये घेऊ। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही? खूप वेळा प्रश्न आलेला आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवायचा आहे। तर खालीलपैकी कोणत्या आयोगाला संविधानिक दर्जा नाही असे विचारले आहे? पर्याय पहा, वित्त आयोग, मानवी हक्क आयोग, लोकसेवा आयोग की अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग। तर मित्रांनो उत्तर आहे या प्रश्नाचे क्रमांक 2 मानवी हक्क आयोग। म्हणजेच इतर सर्व आयोगाला
संविधानिक दर्जा आहे, ज्यामध्ये येतात वित्त आयोग, लोकसेवा आयोग आणि अनुसूचित जाती जमाती राष्ट्रीय आयोग. पुढचा प्रश्न पाहू. पहा, संयुक्त वाक्य ओळखा. पर्याय दिलेले आहेत 4, त्यामधील संयुक्त वाक्य कोणते हे ओळखायचे आहे. पर्याय पहा, तुला प्रेम पाहिजे की पैसा. दुसरा पर्याय आहे मी उद्या मुंबईला पोहोचेन. तिसरा पर्याय आहे आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आण. चौथा पर्याय आहे जर शक्य झालं तर मी उद्या येईल. तर पहा मित्रांनो, इथे प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तुला प्रेम पाहिजे की पैसा. पहा 13, खालीलपैकी कोणता मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीत महत्त्वाचा आहे. ऑप्शन आहेत बागळा, बोंबील, कोळंबी, झिंगा. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, कोळंबी. कोळंबी हा मासा गोड्या पाण्याच्या मत्स्य शेतीतील अतिशय महत्त्वाचा मासा मानला जातो. पुढचा प्रश्न पहा, 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला. खूप वेळा विचारलेला आहे प्रश्न, सर्वांना माहीत असेल मित्रांनो. पहा ऑप्शन आहेत सांगली, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अहमदनगर येथे 1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना उभारण्यात आला. पुढचा प्रश्न पहा, सर्वात योग्य पर्याय निवडा. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले. खूप वेळा हा पण विचारलेला आहे मित्रांनो. तुम्ही प्रश्नपत्रिका पाहू शकता. पहा ऑप्शन आहेत रयतवारी, मिरासदारी, कायमधारा, जमीनदारी. तर उत्तर आहे यामध्ये रयतवारी, पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो, याच प्रकारे आपण GK प्लस मराठी व्याकरण आणि सोबतच करंट अफेअर या सर्व प्रश्नांचा समावेश आपण प्रश्न सरावामध्ये करणार आहे. तर 2024 करिता सर्व पोलीस भरती विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे आपण हे प्रश्नसंच पाहणार आहोत. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.